चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची अपडेट. लाडक्या बहिणीसाठी सरकारी नोकरी आहे. पगार 35,000 ते 1,12,000 आहे. पात्रता फक्त पदवी आहे. सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा. पदवीधर महिला, तुमचं पदवी म्हणजे BA झाला असेल किंवा BAच्या थर्ड इयरला असाल, BCom असेल किंवा BSc झालं असेल, तर महिलांनो फक्त महिलांसाठी ह्या जागा आहेत. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी. पगार सुरुवातीला 35,000 प्लस ते 1,12,000 एवढं तुमचं जे काय वेतन आहे ते बेसिक वेतन आहे. भरती जर पाहिली असेल तर कोणासाठी आहे? पदवीधर महिलांसाठी आहे. फक्त अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका या पदाचं नाव आहे. एनी ग्रॅज्युएशन, कुठलीही तुमची डिग्री असू द्या, BA झालेला असू द्या, BCom झालेला असू द्या किंवा BSc झालेला असू द्या, महिलांसाठी जागा आहे आणि फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात. त्या जागा तुमच्या झेडपीच्या माध्यमातून याची जाहिरात येते. त्याचबरोबर महिला बाल विकास खात्याकडून त्याची जाहिरात येते. पाहिलं असेल? ओके, चला आता बघा याचं काय पद कुठलं आहे, तर त्या पदाचं नाव आहे अंगणवाडी प्रवेशिका किंवा त्यालाच म्हणतात अंगणवाडी मुख्य सेविका. ओके, वेतन तुम्हाला सांगितलंय 35,000 ते 1,12,000 हे तुमचं फक्त बेसिक वेतन आहे. त्याच्यानंतर तुमची थेट निवड होती. कुठल्याही प्रकारे मुलाखत नाही, कुठल्याही प्रकारे वेगळा पेपर नाही, एकच पेपर आणि फायनल सिलेक्शन तुमचं होतंय. तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म कसा भरायचा, त्यासोबत त्याची पात्रता सांगितली, एक्झाम पॅटर्न कसा आहे, निवड कशी होती, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. अभ्यासक्रम कसा असतो हे सगळं. आता बघा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या ठिकाणी जर पाहिलं असेल तर सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही विद्यापीठातून तुम्ही घेतलेली BA असेल, BCom असेल, BSc असेल, BA झालंय, BCom BSc किंवा मुक्त विद्यापीठातून तुम्ही BA केलं असेल किंवा मुक्त विद्यापीठातून कुठलीही पदवी घेतली असेल तरीही तुम्ही हा फॉर्म भरू शकता. वयोमर्यादा आहे, तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर कमीत कमी तुमचं 18 वर्ष आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी 38 वर्ष. कास्ट मध्ये असाल तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर तांत्रिक सवलत MSCIT लागते, परंतु तुमच्याकडे MSCIT कंप्लीट झालेलं नसेल हरकत नाही. तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये MSCIT देणं कंपल्सरी आहे. ओके, बघा इथं MSCIT प्रमाणपत्र आवश्यक आहे, परंतु निवड झाल्याच्या नंतर ते सादर करण्यासाठी विशेष सवलतीचा कालावधी दिला. किती वर्ष? तर 2 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी MSCIT जॉईन झाल्यावर सुद्धा देत आहे. आता सुरुवातीला तुमचं अर्ज आणि जाहिरात तुमची जुलै महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे. लेखी परीक्षा तुमची MPSCच्या मार्फत सुद्धा लेखी परीक्षा घेतली जाते आणि सरळ सेवेच्या मार्फत सुद्धा तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर थेट तुमची नियुक्ती. परीक्षा झाल्याच्या नंतर डायरेक्ट कुठलंही मुलाखत नाही, काय नाही, तुमच्या मार्कानुसार मेरिट लागतं आणि तुमचं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होऊन जातं. एकूण तुमचा हा पेपर या प्रकारे, पेपरचा पॅटर्न जो आहे तो पेपर पॅटर्न बघा, या प्रकारचा तुमचा पेपरचा पॅटर्न आहे. एक सेकंड, हा बघा इथं दिलं तुमचा पेपरचा पॅटर्न काय आहे. पेपर पॅटर्न मध्ये तर एकूण 100 प्रश्न आहेत तुमचे आणि एका प्रश्नात 2 मार्क म्हणजे एकूण 200 गुण आहे. 90 मिनिटात तुम्हाला कालावधी दिलेला आहे. एखादी महिला दिव्यांग असेल, दिव्यांग मधून जागा असतात, फॉर्म भरणं असेल तर त्या महिलांसाठी त्या ठिकाणी किती वेळ, एक अर्धा तास एक्स्ट्रा दिला जातो, 2 तासाचा वेळ आहे. 90 मिनिटाऐवजी त्यांना 1.5 तास हा वेळ आहे. आता बघा पुढं झाला तुमचा 100 प्रश्न आहे. आता तुमचा स्लॅबस नेमका विषय कोणकोणते आहेत तर बघून घ्या. इथं या प्रकारचे तुम्हाला विषय आहे. ओके, बघा तांत्रिक आणि अतांत्रिक घटक. पहिलं सामान्य ज्ञान, मराठी 10 प्रश्न, इंग्रजी 10 प्रश्न, सामान्यांचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, असे टोटल हे 10, 10, 20 आणि हे 40, टोटल 60 प्रश्न 120 गुणांसाठी हे आहेत अतांत्रिकचे. आणि तुमचे 40 प्रश्न 80 गुण हे आहेत अतांत्रिक घटकाचे. याच्यामध्ये एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे कायदे रिलेटेड असतात 20 प्रश्न, पोषण अभियान 10 प्रश्न आणि संगणक ज्ञान 10 प्रश्न, असे इकडचे 40 प्रश्न 80 गुणांसाठी असतात. इकडचे 60 प्रश्न 120 गुणांसारखे हा तुमचा पेपर. आणि या 100 प्रश्न 200 गुणांपैकी ज्यांना जास्त मार्क असतील त्यांचं फायनल सिलेक्शन होतं. इथं कुठल्याही प्रकारे पुरुषाला फॉर्म भरता येत नाही, फक्त महिलांसाठी पद आहे आणि महिलाच फॉर्म भरत आहेत.
त्याच्यामुळे महत्वाचं आहे, तुमचं मेरिट सुद्धा कमी लागतं, स्पर्धा कमी असते. लक्षात ठेवा, पदवी स्तरावरील अभ्यासक्रम तांत्रिक गणित बुद्धिमत्ता विषयावर सर्वाधिक भर त्या ठिकाणी आवश्यक आहे. हा, तांत्रिक विषय, अचूक व्यवस्थापन, आधुनिक ज्ञान, नोट्स सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. ओके, बघा आता तुम्हाला जर महिला असताल, कारण ही फॉर्म महिलांसाठीच भरायचा, जाहिरात पुढच्या महिन्यात आहे तुमची. तुम्हाला जर इथं अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका व्हायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात पेमेंट आहे. अनेक महिला मागच्या वेळेस आपल्या झालेल्या आहेत. हा नंबर बघा, इथं इंग्रजीमध्ये लिहितोय मी, 95 52 62 65 63. हा जो नंबर आहे, हा नंबर आपला गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. आणि आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅचची फीस फक्त सुरुवातीच्या ज्या काही महिला येतील त्या महिलांसाठी 990 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर याची फीस 1999 रुपये एवढी होणार आहे. त्यामुळे पहिल्या 5 दिवसासाठी तुमची फीस 990 रुपये आहे. बॅच आजच जॉईन करून घ्या. हा नंबर आहे, सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा, सर माझं BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय, फॉर्म भरू शकतो. सगळ्या महिला ज्यांचं BA झालंय, BCom झालंय, ठीक आहे, BSc झाले आणि वय ओपन असेल तर 38 वर्ष, कास्ट मध्ये असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नवीन बॅच सुरू झालेली आहे, आज जॉईन करून घ्या, नाहीतर 5 दिवसानंतर परत त्याची फीस त्या ठिकाणी वाढणार आहे. ठीक आहे, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप साऱ्या महिला आहेत, त्या महिलांचं BA झाले, BCom झाले, BSc सुद्धा झाले, परंतु त्या महिलांना माहितीच नाहीये. त्यामुळे सगळ्या महिलांसाठी एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवलं जाणार आहे. फक्त पहिल्या 5 दिवसासाठीच 990 फीस आहे, त्याच्यानंतर तुमची 2000 रुपये फीस असणार आहे. महिलांसाठी सरकारी नोकरी, पगार 35,000 ते 1,12,000, पात्रता फक्त तुमची पदवी आहे. अभ्यासक्रम सांगितला, वय सांगितलं, जाहिरात सांगितली, फीस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो.